ज्या ज्या महामानवाने तुम्हा आम्हासाठी आयुष्य वेचलं त्या सर्व मूल्यवाशी महानायकाला सर्वप्रथम मी अभिवादन करतो. तद्वतच या विचारमंचावर स्थानापन्न झालेले कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री देशमुख सर, या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते माननीय अमोलजी मिटकरी, तसेच उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, मित्र हो, आज एक सुवर्णक्षण घडून आला आहे आणि याचं सर्व योगदान आपल्या संस्थेला आहे की अमोलजी मिटकरी सरांसारखे विचारवंत आपल्याला लाभले आणि या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचं व्याख्यान आज आपण आयोजन केलं आणि आयोजकांनी मला प्रास्ताविकासाठी ही संधी दिली. सर्वप्रथम मी त्यांचं विनम्र अभिवादन करतो की त्यांनी मला माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रास्ताविका संधी दिली. मित्र हो, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे आरक्षणाचे जनक म्हणून गणले गेले. ते आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे, कारण ज्यांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ या महाराष्ट्रामध्ये भोजनासाठी, देशामध्ये भोजनासाठी आरक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली. ते ज्योतिराव फुलांनी जे आंदोलन चालवलं त्या आंदोलनाच्या बलबुत्यावर त्यांनी आरक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली आणि म्हणूनच त्यांच्या विचारांचं देवाणघेवाण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण केलं पाहिजे, या अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. आणि मला प्रास्ताविकामध्ये आयोजकांनी 10 मिनिट दिले, तर मी 10 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करतो. मित्र हो, या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी जे आंदोलन चालवलं, जर आपण या आंदोलनाला आंदोलन म्हणतो तर आंदोलनाचे शत्रू निर्धारित असतात, कारण जे आंदोलनाचे शत्रू नसतात त्या आंदोलनाची लढाई नसते. म्हणून जर लढाईत जर नाही तर आंदोलन कसं? आपण फुले शाहू आंबेडकरांच्या आंदोलनाला आंदोलन म्हणतो तर निश्चितच या आंदोलनाचे शत्रू आहेत. म्हणून आपल्याला शत्रू आणि मित्रांची ओळख झाली पाहिजे. या उद्देशानेच मी आजचं प्रास्ताविक 5 मिनिटांमध्ये संपवणार आहे. मित्र हो, एक पाश्चिमात्य विचारवंत आहे, त्याचं वाक्य बाबासाहेबांनी रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकामध्ये नमूद केलं आहे. तो इतिहासाचा जनक सुद्धा मानला गेला. तो म्हणतो, यू किल ग्रेट मॅन बट यू कॅनॉट किल ग्रेट मॅन आयडियाज. तुम्ही एखाद्या महामानला ठार मारू शकता, परंतु त्याचे विचार नष्ट करू शकत नाही. जगातल्या सर्वांनी या गोष्टीला प्रमाण मानलं, या वाक्याला प्रमाण मानलं, परंतु बाबासाहेबांनी या विचाराचं खंडन केलं. कारण बाबासाहेब म्हणतात, रानडे, गांधी आणि जिना या पुस्तकामध्ये बाबासाहेबांनी नमूद केलं, बाबासाहेब म्हणतात, यू किल ग्रेट मॅन ॲज वेल ॲज यू किल ग्रेट मॅन आयडियाज. ज्याप्रमाणे तुम्ही महामानवाला ठार मारू शकता, त्याचप्रमाणे त्याचे विचारही नष्ट होऊ शकते. जर विचारांचा काफिला पुढे घेऊन जाणारा सच्चा अनुयायी जर उपस्थित नसला तर विचारांची देखील हत्या होते, बाबासाहेबांनी सांगितलं. मग आज या देशामध्ये बहुजन समाजाच्या विचाराची हत्या झाली. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं. भारतीय संविधानाने या देशाला सेक्युलर, डेमोक्रॅटिक अँड रिपब्लिक घोषित केले असतानाही या देशाच्या न्यायालयाच्या आवारात मनुचा पुतळा उभा होतो आणि मनुस्मृतीचा कट्टर समर्थक चाणक्याचे 150 रुपयाचे नाणे सरकार काढण्याचे घोषित करते आणि आपण मात्र कसा शोभला असता भीम नोटावर, टाळ्यान कोटावर, तिकीटावर फक्त टाळ्या पिटतो. मित्र हो, आपण जे मिळवले ते गमिणाऱ्या पतनाची योजना आहे. कारण महामानवाच्या औलाद होण्यासाठी लागणारी गुणवत्ता सिद्ध करावी लागते. कारण बाबासाहेब म्हणतात, मला कोणी अंधभक्त नको रे अनुयायी हवे, मला हार नाही जीत पाहिजे. माझा जय जयकार करण्यापेक्षा माझे अधुरे राहिलेलं कार्य पूर्ण करणे हाच माझा खरा जय जयकार आहे. महापुरुषांच्या वारसदारांना अमानुषता शिगेला पोचली आहे. नागभूमीतच आपली अस्मिता दिवसली जातात. अचूक शब्दसंधान करणारा आपला एखादा एकलव्य आजही त्याचे हात कलम होत आहे. अजून आपण कुणाची वाट बघता? कारण तळपणारा सूर्य तर कधीचा असताच केला. ज्या काजव्याचा आपण जय जयकार केला ते कधीचेच निस्तेज झाले. आपल्या अस्तित्वाचं मड केव्हाच राग झालं या मनवादी व्यवस्थेच्या वस्तीत आणि आपल्याला बरबाद करून ही व्यवस्था पालटली आहे त्यांच्या दिशेने.
आज या व्यवस्थेमध्ये बहुजन समाज अनुभवतो भुकेच्या भूताचा नंगानाच आणि कोरभर भाकरीसाठी बाटीभर भातासाठी अंधाराच्या आडोशाला सतीत्व विकणारे एक बेबस तारुण्य, इतकी दयनीय परिस्थिती केली आहे व्यवस्थेने आमची. म्हणून आपल्यासाठी दिवसच नाही, रात्रच नाही तर दिवसही बऱ्याच आहे. कारण या देशामध्ये ज्याप्रमाणे कुणाची जयंती घराणा गुढी पताका लावून शोभिवंत करून साजरी केली जाते, त्याचप्रमाणे या देशातील प्रत्येक दिवस दलितावरील अन्याय अत्याचार बहिष्कारणे सजवले जाते. दलितांचे मुर्दे पाडून त्यांच्या रक्तावर आनंदोत्सव साजरे करतात आणि दलित महिला पतीवर त्याचे नग्नभिंद काढण्यात येते. आणि जे करतात ना, त्यांनाच या देशामध्ये या समाजामध्ये मानाचे स्थान मिळते. म्हणूनच लोकशाहीच्या संदर्भात मला म्हणावं असं वाटतं आणि बाबासाहेबांनी सुद्धा म्हटलं, इट इज नॉट अ डेमोक्रॅसी, इट इज अ ब्राह्मण क्रासी. आणि विटंबना आमचा 17 पिढ्यांची. मित्र हो, मानवतेचे मरण बांधणाऱ्या व आंबेडकर वादा जगणाऱ्या वस्तीला थोर पण लाभत नसते कधी आणि भिकेच्या सवयीवर स्वातंत्र्याची मुक्ती जिंकता येत नाही कधी. म्हणूनच राजकारणाच्या हंगामात, कारण ही तर विकाऊपणाची दुसरी बाजू असते. कारण तुम्ही जर एखाद्याला मालक म्हटले तर तुम्हाला गुलामीची तत्वे पाळावी लागतात आणि गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो स्वातंत्र्याची बंड करणारा बंडखोर ठरत नसतो. म्हणूनच राजकारणाच्या हंगामात आपली जिंदगी रांधून घेणारे व पैशाच्या मोबदल्यात जुलमी हंगामाची रासक्रीडा करणाऱ्या पृथ्वीचा माहोल खदखदून हसत असतो आणि तगडावर उभे करून आंबेडकरी चळवळीची निष्ठा ठेवणी केल्या जाते. हजारो वर्षापासून मनवाद्यांच्या भूगोलातील पेटलेला पाशवीपणा आमच्या बहुजन समाजाची लखतर वेशीवर टांगतायत. पाशवी जनावरासारखी वागतायत ही मनवादी पिढ्यावर. जर बहुजन माणसाच्या विचाराची, बहुजन माणसाच्या विरासतीची, बहुजन माणसाच्या संस्कृतीची, बहुजन माणसाच्या माणुसकीची शिकार होऊ नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर बहुजन माणसाने मनवाद्या माणसाला मिठा तुकडून खावा, कसा कसा बोकडा खावा, कसा बिंदी कटकट होतो. परंतु आजच्या बहुजन समाजाची वाटचाल अशा क्रांतीकडे नाही तर कुण्यातरी दारूच्या शांती. आज मूळ निवासी बहुजन समाज हा 3W मध्ये व्यस्त झाला आहे. 3W म्हणजे काय तर वेल्थ, वाईन अँड वाईफ, बाल्या, बालेची माय बाली, दाबायदाची खोली. याच्या पलीकडे तो कुठलाही विचार करत नाही. काय बाबासाहेबांचं आंदोलन 3W साठी होतं? काय बाबासाहेबांनी वेल्थ, वाईन अँड वाईफ साठी त्यांचं आंदोलन होतं? काय बाबासाहेबांनी आपल्या वेल्थ, वाईन अँड वाईफ साठी त्यांची मुले बाळ मरू दिली? काय बाबासाहेबांच्या रोमाईने हाडाचे काळे रक्ताचं पाणी आपल्या वेल्थ, वाईन अँड वाईफ साठी केलं? बाबासाहेबांनी 23-24 जुलै 1942 ला नागपूरला डिस्ट्रेस क्लासच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? माय फायनल वर्ड ॲडवाइस टू यू इज एज्युकेट, ऑर्गनाइज अँड एज्युकेट, हॅव फेथ अँड नेव्हर लूज होप. अँड आय स्पेशली टेल टू यू, our battle is not for wealth and not for power, it is the battle for reformation of human personality which has been suppressed and mutilated by Brahmin social system, by Hindu social system. माझा लढा, माझा संघर्ष, माझं आंदोलन हे स्वातंत्र्यासाठी आहे, आझादीसाठी आहे, लिबर्टीसाठी आहे, सत्ता आणि संपत्तीसाठी नाही. काय आपण बाबासाहेबांचं आंदोलन समजून घेतलं? बाबासाहेबांनी सांगितलं माझे आंदोलन सत्ता आणि संपत्तीसाठी नसून लिबर्टीसाठी, आझादीसाठी, स्वातंत्र्यासाठी आहे. आणि त्याच अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी संदेश दिला. ज्या अधिवेशनामध्ये 50,000 डेलिगेट पुरुष आणि 25,000 डेलिगेट महिला उपस्थित होत्या. त्या अधिवेशनामध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलं? महान संदेश दिला की जाओ आपके दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करती जमात बनना है. बाबासाहेबांनी संदेश दिला की जाओ आपके दीवार पर लिख दो, आपको इस देश की शासन करती जमात बनना है. ज्या समूहाच्या घरी भिंत नव्हती, जो समूह झोपडीवर जीवन जगत होता, जो समूह पोट पाठीवर घेऊन फिरत होता, जो समूह, ज्या समूहाला सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्याचा अधिकार नव्हता, ज्या समूहाला संपत्ती धारण करण्याचा अधिकार नव्हता, जो समूह माणुसकीविहीन जीवन जगत होता, ज्या समूहावर जर बलात्कार झाला तर त्याला कुठेही वाच्यता करता येत नव्हती, डुक्कर खोपडीत जीवन जगत होता, जो समूह एकीकडे मेलेल्या जनावराला कुत्रं भरत होतं, एकीकडे तो समूह भरत होता, समूह त्या कुत्र्यावर भुंकत होता, कुत्र्याला हाकलत होतं, कुत्रं त्या समूहावर भुंकत होतं, हाकलण्यानं जात नव्हतं, कारण ती असा विचार करत होता कि साला तू जो खाता है वही तो मैं खाता हूं, तेरी और मेरी औकात तो एक ही. त्या समूहाला बाबासाहेब